बंद पुकारलेला आहे हा मालेगावकरांनी उत्स्फूर्तपणे पुकारलेला आहे। त्याला 100% प्रतिसाद मालेगावकरांनी इथे दिलेला आहे आणि आम्ही रामसेतू पूल इथे एकत्र जमून तहसील कार्यालयाला याबद्दलचं निवेदन, निषेधाचं निवेदन देण्यासाठी सगळे इथे एकत्र जमलेले आहेत आणि 1:30 वाजता आपण तहसील कार्यालयाला आपण जाऊन निवेदन सादर करणार आहोत। मागणी एकच आहे, त्या ठिकाणी असणारा अल्पसंख्याक समाज, बांगलादेशामध्ये हिंदू असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, या सगळं अल्पसंख्याक समाज तिथे आहे। त्या समाजावरती तिथल्या सत्ता पालटाचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावरती कत्तली, तिथले धार्मिक स्थळांची तोडफोड, मंदिरांची तोडफोड अशा ज्या निंदनीय घटना करत आहेत, हा एक प्रकारचा वेगळ्या पद्धतीने केलेला त्यांचा दृष्टिकोन आहे। हा दृष्टिकोन कुठल्याही प्रकारामध्ये सहन केला जाणार नाही। आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना सगळ्यांच्या वतीने आम्ही विनंती करतो की या बांगलादेशावरती एवढा प्रेशर टाकलं जाण्यात यावं की तिथल्या कुठल्याही अल्पसंख्याकांच्या केसाला हात लावता येणार नाही आणि आम्ही या घटनेचा प्रचंड प्रमाणात निषेध करतो। त्याबरोबर कलकत्ता इथे घडलेली जी दुर्दैवी घटना आहे, त्या महिला डॉक्टर भगिनी जे त्या अत्याचाराचा निषेध आम्ही या आंदोलनाद्वारे, आंदोलन म्हणण्यापेक्षा निषेध आम्ही इथे व्यक्त करणार आहोत। बांगलादेशात हिंदू समाजावर, हिंदू समाजातील माता भगिनींवर झालेला अन्याय, अमानुषपणे झालेला बलात्कार, त्या विरोधात आज निषेध आंदोलन म्हटलं तरी चालेल। मालेगाव शहर, मालेगाव तालुका हा कडकडीत बंदची हाक मालेगाव शहरातील सर्व सामाजिक संघटना, सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व राजकीय पक्षांनी आज दिली होती। त्या अनुषंगाने मालेगाव शहर आज कडकडीत बंद आहे आणि हा बंद हा एक तमाचा आहे त्या आंतरराष्ट्रीय सूडाला, हो आंतरराष्ट्रीय सूडाला। कारण बांगलादेशात जे हिंदू राहत होते, बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची भारताशी सलगी, भारताशी असलेलं प्रेम कुठेतरी आंतरराष्ट्रीय लेवलला चायना असेल, पाकिस्तान असेल, अमेरिका असेल यांना ते सलत होतं। म्हणून बांगलादेशात ही हिंदू विरोधी मूवमेंट चालू केली। हिंदू विरोधीच का? कारण भारत हा हिंदू बहुसंख्य हिंदू राष्ट्र असल्यामुळे ही मूवमेंट चालवण्यात आली आणि त्या ठिकाणी असलेल्या हिंदूवरील अत्याचार हा फक्त हिंदूवरील अत्याचार नसून हा भारतावर असलेला घाला आहे। त्यामुळे आजच्या बंदमध्ये फक्त हिंदू नव्हे तर प्रत्येक भारतीय हा सामील होईल आणि मालेगाव शहरात या बंद हा कडकडीत यशस्वी होईल।